नमस्कार मंडळी, मी सोनाली तुम्हा सगळ्यांचं माझ्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आज मी बनवणार आहे एकदम हेल्दी असा रवा चॉकलेट केक आणि त्याचीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। ज्यात ना मैदा असणार आहे ना साखर, त्याऐवजी मी या केकमध्ये रवा, काळा गूळ, गव्हाचं पीठ ॲड करणार आहे आणि हा केक आपल्या मुलांसाठी, घरच्यांसाठी खूपच हेल्दी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इकडे मी घेतले अर्धा कप गव्हाचं पीठ, अर्धा कप रवा, काळा गूळ, कोको पावडर, दही, अर्धा कप दूध, पाव कप तेल, पाणी गरजेनुसार, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, इकडे आहे चिमूटभर मीठ आणि चॉकलेट एसेन्स। सगळ्यात आधी मी इकडे अर्धा कप दही घेतलंय, पाव कप तेल, आता हे छान मिक्स करून घेऊया। नंतर त्यात रवा ऍड केला, तोही छान मिक्स करून घेतला। नंतर गव्हाचं पीठ, आता त्यात दूध ऍड केलं, आता सगळं नीट फेटून घेऊया। गाठी अजिबात राहू द्यायच्या नाहीत। नंतर थोडंसं गरजेनुसार पाणी ऍड केलं, कोको पावडर, बॅटर थोडं घट्ट होतं म्हणून त्यात थोडंसं पाणी ऍड केलं। ते सगळं छान फेटून घेतलंय। त्यात गूळ ऍड करते, गूळ बारीक केल्यामुळे पटकन मिसळतो। आता यात व्हॅनिला एसेन्स ऍड करू। आता हे 15 मिनिटासाठी बाजूला ठेवते। इकडे कुकर ठेवलाय मी प्रीहीट करायला। इकडे टोपाला मी थोडंसं तेल लावून घेते। पंधरा मिनिटं झाली आहेत आपली। तर हे छान पेटून घेतलं अगोदर। आता यात बेकिंग पावडर 1 चम्मच, त्यानंतर अर्धा चम्मच बेकिंग सोडा आणि थोडंसं मीठ।
बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर हे शेवटीच ऍड करायचं. आता बॅटर टोपात ओतून घेते. इकडे तुम्ही चोको चिप्स किंवा ड्रायफ्रुट्स वगैरे ऍड करू शकता. मी नाही घालत आहे कारण शर्वीला ते खात नाही. इकडे मी बॅटर थोडं सेट केलं. कुकर पण इकडे आपला गरम झालाय. आता याला मीडियम फ्लेमवर 40 ते 45 मिनिटं ठेवूया. केक होत असताना घरात खूप छान सुगंध येत होता आणि असे पदार्थ केले की शर्विल खूपच खुश असतो. 45 मिनिटं झाले. आता चेक करते. इकडे मी चाकूने चेक करून घेते. बघा चाकूला काहीच लागलेलं नाही, म्हणजे आपला केक पूर्णपणे झालाय. आता केक थंड व्हायला ठेवते थोडा वेळ. केक थंड झालाय. पूर्ण थंड झाल्यावर मी बाजूने चाकू फिरवला म्हणजे केक सहजपणे बाहेर निघावा. केक काढून घेते. तुम्ही बघू शकता किती मस्त सॉफ्ट आणि स्पंजी झालाय आपला केक. घरच्या घरी बनवलेला अगदी परफेक्ट असा चॉकलेट रवा केक. आता केक कट करून दाखवते. चाकू आपोआप आत जातोय. टेक्स्चर पण खूप छान आले. तुम्हीही हा हेल्दी केक नक्की ट्राय करा. हा केक तुम्हाला कसा वाटला, याची चव कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या.